Friends, we will learn today about the famous story that will change the way you think. Friends, सागर हा एका कंपनीमध्ये जॉब करत होता. त्याला त्याच्या जॉबमध्ये प्रमोशन हवं असतं, परंतु काही केला त्याला ते मिळत नसतं. कितीही त्याने प्रयत्न केले तरी त्याला ते मिळत नसतं, बिकॉज ऑफ कंपनीची रिक्वायरमेंट असते एक आणि याचं काम करणं असतं वेगळंच, अशी गोष्ट असते. सो मग त्याला काही समजत नसतं. तो खूप फ्रस्ट्रेटेड होतो, स्ट्रेसमध्ये येतो. त्याला समजत नाही की त्यानं काय करावं. तो एक दिवस सुट्टीच्या दिवशी असाच चालत चालत रोडून जात असतो आणि त्याला एक बाबा दिसतात रस्त्याकडेला बसलेले. सो त्याला वाटतं की चला शेवटचा तरी आपला उपाय करून पाहूयात. इतके प्रयत्न केले. ते बाबा खूप हुशार होते. त्यांना प्रॅक्टिस झालेली होती लोकांना डेली पाहून की हाऊ डज अ माइंड वर्क्स. लोकांची मनं कशी काम करतात आणि त्यांचे जास्त करून प्रॉब्लेम आहेत काय. त्यांनी त्याला पाहिल्याबरोबर त्याचा प्रॉब्लेम ओळखला. आणि त्याला सांगितलं, चिंता करू नकोस. तू सध्या फक्त दिशाहीन आहेस. सो तुला फक्त दिशा देण्याचीच गरज आहे. ज्यावेळी त्यांचं बोलणं झालं त्यामध्ये बाबांनी त्याला फक्त 2 पॉईंट सांगितले. एक असा की तू स्वतःला क्लिअर कर की तुला काय पाहिजे आणि तुझ्या कंपनीला काय पाहिजे. त्यावेळी तो थोडा विचारात पडतो. तो म्हणतो की आजपर्यंत मी असा विचार केला होता की मला जे काय पाहिजे त्याच गोष्टीबद्दल मी विचार केला होता, परंतु कंपनीला काय पाहिजे, कंपनीच्या मॅनेजमेंट माझ्याकडून काय एक्सपेक्ट करते याचा तर मी कधी विचारच केला नव्हता. सो तेव्हापासून तो विचार करायला तो लागला आणि त्या अकॉर्डिंग तो काम करू लागला. परंतु त्याच वेळी त्या बाबांनी त्याला एक स्टोन सुद्धा दिला, दगड सुद्धा दिला. ते त्याला म्हणाले की हा दगड तू तुझ्या जवळ ठेव, कारण हा दगड ज्यावेळी तुझ्या जवळ राहील त्यावेळी तुझी प्रोग्रेस, तुझी प्रगती कोणीही रोखू नाही शकणार. ज्यावेळी हे शब्द सागर ऐकतो त्यावेळी त्याचा विश्वास बसतो त्या दगडावरती की हां, जर हा दगड माझ्याबरोबर राहिला तर नक्कीच हा दगड माझं जीवन पालटू शकतो. तो बाबांना नमस्कार करतो, जी काही फी असेल ती देऊन टाकतो आणि घरी परत येतो. जसजसा तो परतू लागतो मनामध्ये त्याच्या पॉझिटिव्ह विचार येतात की यस, आता हा दगड माझ्याजवळ आहे, म्हणजे मी मनामध्ये जे काही विचार करेन ते सगळे सक्सेस होतील, सगळे यशस्वी होतील. आणि त्या पद्धतीनं तो पॉझिटिव्हली विचार करायला लागतो. जसजसे दिवस जातात तसतसा त्याचा स्वभाव अधिक पॉझिटिव्ह होऊ लागतो. कारण तुम्हाला माहीत असेल की तुम्ही मनामध्ये जो काही विचार करता तेच तुमच्या बाहेर रिफ्लेक्ट होत असतं. सो तो व्यक्ती खूप पॉझिटिव्ह होतो आणि त्याला जे हवं असतं, इनफॅक्ट त्याला प्रमोशन हवं असतं त्याच्या कंपनीमध्ये. आणि ऑलरेडी त्यानं हा अभ्याससुद्धा केलेला असतो की कंपनीच्या मेंबर्सना काय पाहिजे. त्यांना काय पाहिजे होतं की त्यांच्या कंपनीची सेल्स वाढावी, त्यांचं मार्केटिंग मोठं व्हावं, आणि त्यानं त्या स्किल्सवरती काम करायला सुरुवात केली आणि कंपनीला
एक मोठा टर्नओव्हर त्यानं काढून दिला, जो होता 2 करोड रुपयेचा. यापूर्वी तो केवळ 15 लाख, 20 लाख, 25 लाख इतकाच टर्नओव्हर करून देत होता. परंतु ज्यावेळी सागरने 2 करोडचा टर्नओव्हर कंपनीला करून दिला, त्यावेळी त्या कंपनीचा मॅनेजमेंट स्टाफ अँड ओनर खुश झाले आणि त्याचं प्रमोशन केलं. बघा, एखादी व्यक्ती ज्यावेळी एक ध्येय प्राप्त करते त्यावेळी पुढचं ध्येय लगेच ते व्यक्ती ठरवून ठेवते. सागरचंही असंच झालं. सागरला जे हवं होतं प्रमोशन ते मिळालं, कारण प्रमोशन मिळाल्यानंतर तो खूप सुखी होणार होता, त्याला पैसा येणार होता आणि त्याला जे वाटेल ते, म्हणजे तो त्याच्या कुटुंबाबरोबर वेळ व्यतीत करू शकत होता. तो खूप हॅप्पी होता. तो त्याची नेक्स्ट काही गोलसुद्धा अचीव करू लागलेला होता. एक दिवस असं होतं की त्याला त्या दगडाची आठवण येते, त्याला त्या बाबांची खूप आठवण येते. तो म्हणतो, अरे त्या बाबांनी माझं जीवन बदलावलं, मला त्यांना भेटलं पाहिजे. तो त्यांच्याकडे जातो, परंतु ते काय तिथे नसतात. तो त्यांना खूप शोधण्याचा प्रयत्न करतो, पण ते बाबा त्याला मिळत नाहीत. ओके, तो म्हणतो नो प्रॉब्लेम, त्यांची एक आठवण म्हणजे तो दगड तरी माझ्याकडे आहे, तो तरी बघतो. ज्यावेळी तो धावत पळत घरी येतो, बायकोला म्हणतो की तो दगड कुठं आहे, की ज्या दगडानं माझी संपूर्ण लाईफ चेंज केली, दगड कुठं आहे तो. त्यावेळी त्यांची पत्नी लगबगीनं घरामध्ये जाते आणि तो दगड आणते. ज्यावेळी तो दगड तो पाहतो, तो म्हणतो, तर हा दगड तो नाहीच आहे, दिस इज नॉट दॅट स्टोन जो की मी घेतला होता. त्यावेळी त्यांची पत्नी म्हणते, लगभग 2 वर्षापूर्वी तुमचा मी शर्ट धुवायला घेतला होता आणि मी बाल्कनीमध्ये उभे होते. मी तुमचा शर्ट झाडला जसा की तुमच्या खिशातला रुमाल खाली पडला आणि त्या रुमालातलाही तो दगड खाली पडला. जसा की दगड खाली पडला, त्या रस्त्यानं एक व्यक्ती जात होती. त्या व्यक्तीनं तो दगड घेतला आणि ती निघून गेली. मी खाली जाईपर्यंत तो व्यक्ती नाहीसा झालेला होता. मी तुमचा फक्त रुमालाच आणला आणि त्याच शेपचा एक स्टोन मी त्या रुमालामध्ये टाकला आणि तो रुमाल घेऊन मी पुन्हा परत आले आणि तोच रुमाल तुमच्या कोटमध्ये असायचा. ज्या रुमालाला तुम्ही डेली टच करायचा, टच करून तुम्हाला असं वाटायचं की हाच दगड माझी सगळी स्वप्न पूर्ण घडवून आणतोय. मी तर फक्त दुसरा दगड ठेवला, त्यात काय एवढं. असं ज्यावेळी तो ऐकतो त्यावेळी सागरला कळायचं बंद होतं. तो एका जागी बसतो आणि असा विचार करतो की अरे 2 वर्ष झालं हा दगड माझ्यासोबत नव्हता, तरी सुद्धा मी माझ्या लाईफमध्ये अशी कीर्तिमान स्थापित केली की एकेकाळी ही माझी स्वप्न होती. नेमकी काय जादू केली त्या दगडानं. जसजसा तो विचार करत गेला त्याला समजलं दगडामध्ये काही जादू नव्हती. दगडामध्ये काही जादू नव्हती, जादू होती ती माझ्यामध्ये होती, माझ्या विचारांमध्ये होती. जसा की तो दगड मला मिळाला तसतसं मी विचार करायला लागलो की आय कॅन डू एव्हरीथिंग, एनिथिंग. कोणतंही संकट माझ्यासमोर आलं ना, फाडून टाकेन मी त्याला, चिरडून टाकेन. साक्षात इंद्रदेव जरी माझ्या समोर ठाकले तरी सुद्धा चिंध्या चिंध्या करून टाकेल, एवढा आत्मविश्वास माझ्या मनामध्ये आला होता. त्या दगडामुळे एवढी श्रद्धा माझ्यावरती माझी आली होती. आणि गेली 2 वर्ष तो दगड माझ्यासोबत नव्हता तरी सुद्धा माझी प्रगती झाली. याचा अर्थ असा, जग श्रद्धेवरती काम करतं. जो आप मानते हो वही आप बनते हो. तुम्ही जे मानता तेच तुम्ही बनता. आज तुमचा विचार बदला, तुम्ही बदलून जा. असा विचार करा ना. इफ यू वॉन्ट टू बी स्मार्ट बनण्याची काहीतरी तुमच्या मनामध्ये इमेज असेल तर स्वतःला असं सांगा ना, आय एम स्मार्ट पर्सन,
आय एम ब्युटिफुल पर्सन, आय अट्रॅक्ट एव्हरीवन, आय कॅन अचीव एनी गोल. आणि गोलसाठी काय लागतं? डेडिकेशन, हार्डवर्क. स्वतःला म्हणा ना, आय एम इंटेलिजंट पर्सन, आय कॅन अंडरस्टँड एव्हरीथिंग. आता तुम्हाला सुरुवातीला वाटेल की स्वतःला खोटं का बोलायचं? आजपर्यंत जे तुम्ही स्वतःला बोललाय ना ते सगळं खोटंच आहे. मग असं खोटं का बोलू नये की जे खोटं बोलल्यानंतर तुम्हाला यश मिळेल? हे खोटं तुमच्यासाठी चांगलं नाही का असणार? ते खोटं बोला ना की ज्या खोट्यानं तुम्ही यशस्वी व्हाल. अंडरस्टूड व्हॉट आय एम ट्राईंग टू से? सो जे तुम्ही स्वतःला म्हणता ना तेच तुम्ही बनत जाता, बिकॉज आय एक्सपिरियन्स्ड दिस. बघा, मी आत्ता जे तुम्हाला सांगतोय ती कहाणी सांगताना सुद्धा माझी स्वतःवरती श्रद्धा लागते, आत्मविश्वास लागतो. काही लोक म्हणतात की आय कांट टेल, मी बोलू नाही शकत, आय कांट डू पब्लिक स्पीकिंग, मी पब्लिक स्पीकिंग नाही करू शकत, मी व्हिडिओ तयार नाही करू शकत. वाय? लॅक ऑफ कॉन्फिडन्स, लॅक ऑफ वर्शिप इन युअर सेल्फ. आधी स्वतःची भक्ती करा, स्वतःच्या कर्माची भक्ती करणं गरजेचं आहे. स्वतःवरती विश्वास ठेवा, स्वतःला म्हणा आय कॅन डू, आय कॅन डू. आणि कन्सिस्टन्सी लागते गाईज, एका दिवसामध्ये येत नाही. तुमचे विचार तसं होणं जा. मी तुम्हाला सांगतो, जेवढी पॉवरफुल तुमची व्हिज्युअलायझेशन असेल ना तेवढ्या लवकर तुम्हाला ते सक्सेस मिळेल. अजून काय सांग? यू आर जनरेटिंग वेल्थ. मी पैसा कमवेन असं नाही, मी पैसा कमवतोय. आय एम गेटिंग दॅट वेल्थ, आय एम ऑन दॅट वे. मी त्या रूटवरती आहे. ज्यावेळी तुम्हाला हे समजेल ना, जसे तुम्ही विचार करता तसेच तुम्ही व्हाल, त्यावेळीच तुम्हाला विवेकानंदांचं हे ब्रीद कळलेलं असेल. विवेकानंद म्हणतात की जसा तुम्ही विचार करता तसेच तुम्ही व्हाल. इफ यू थिंक युअर सेल्फ वीक, यू विल बी वीक. इफ यू थिंक युअर सेल्फ स्ट्रॉंग, स्ट्रॉंग यू विल बी. वॉट एव्हर यू थिंक युअर सेल्फ, यू विल बी. तुम्ही तुमच्याबद्दल काय विचार करता ते तुम्ही बनाल. जर तुम्ही स्वतःला तेजस्वी मानाल तर तुम्ही तेजस्वी व्हाल. जर तुम्ही स्वतःला दुबळे मानाल, वीक मानाल, तर तुम्ही वीक व्हाल. दिस इज ऑल अबाउट दिस स्टोरी गाईज. जर ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करा. या प्रकारचे अमेझिंग व्हिडिओ तुमच्यासाठी मी आणत राहीन. हा पार्ट 1 होता पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा. दिस इज लास्ट सिरीज फॉर युअर बेस्ट लाईफ. ही जी सिरीज आहे ना, ही सिरीज पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरी कोणतीही सिरीज पाहायला लागणार नाही. आय बेट यू, येस आय बेट यू नाव. ही सिरीज पाहिल्यानंतर दुसरी कोणतीही सिरीज तुम्हाला पाहायला लागणार नाही. दिस इज लास्ट सिरीज ऑफ युअर बेस्ट लाईफ. अंडरस्टूड? ओके. सो आज एक व्हिडिओ पडलाय, असंच डेली एक व्हिडिओ पडत जाईल. ओके. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फुल व्हिडिओ. सबस्क्राईब अवर चॅनल, लाईक आणि इतर लोकांना शेअर करा की ज्यांना याची गरज खूप आहे. दे हॅव दॅट पोटेन्शियल बट दे डोंट नो हाऊ टू युटिलाइज इट. सांगणार कोणतं हवं आहे ना. मी सुद्धा तुमचा फ्रेंड आहे. जे काही मला माहीत आहे ते तुमच्याबरोबर शेअर करेन. जे तुम्हाला माहिती आहे ते तुम्ही मला शेअर करा कमेंटमध्ये. माझं नॉलेज वाढेल ना. सो थँक्यू सो मच गाईज. टिल द टाइम, बी बिझी, मेक इट सिम्पल.